जय गुरु. कृपया आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. भक्त ऐसे जाना जे देही उदास केले आशा पाश निवारी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साखरे पडोले दे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठ्ठल विठ्ठल नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमां अस्मदाचार्य पर्यंतां वंदे गुरु परंपरां माधुर्य रस कल्लोलां शिवशक्तैक रूपिणीं अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेश नंदिनीं ध्येयं सदा परिभवग्नमभिष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं विठ्ठल. भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. वारकरी संप्रदायाच्या कलशाच्या ठिकाणी विराजमान असलेले पंचम वेदाचे प्रणेते वैराग्याचा मळा प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा आणि ज्ञानाची चितकला असलेले जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा अत्यंत महत्वाचा महाराष्ट्राच्या धर्तीवरती देहू गावामध्ये अवताराला आलेले तेजस्वी संत जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज त्यांच्या सिद्ध हस्त लेखणीतनं निर्माण झालेला एक 4092 अभंगाचा प्रबंध ज्याला आपण गाथा असं म्हणतो त्या गाथ्यामध्ये आमच्या संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष सोनोपंत दांडेकर मामा आणि पुण्याला प्रसिद्ध कॉलेज आहे SP कॉलेज त्या कॉलेजचे प्राचार्य सोनोपंत दांडेकर मामा जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं सोनोपंत दांडेकर मामांनी ॲनालिसिस केलं त्या गाथ्याचं विश्लेषण केलं आणि दांडेकर मामांनी त्याच्यामध्ये काही प्रकरणं तयार केली. पहिलं प्रकरण गाथ्यामध्ये संत प्रकरण, दुसरं करुणा प्रकरण, तिसरं स्थिती प्रकरण
अद्वैत प्रकरण, मागणी प्रकरण, धरणेकऱ्याचं प्रकरण, काल्याचं प्रकरण, अशी छोटी मोठी गाथ्यामध्ये प्रकरण निर्माण केली. अभंगाची गाथा जरी महाराजांची तुकोबऱ्यांची असली तरी सुद्धा प्रकरणं महाराजांनी केलेली नाहीत. त्याच्यामध्ये जी प्रकरणं पाडली ती सोनोपंत दांडेकर मामांनी केली. आणि तो पहिला प्रकरणपर गाथा प्रकाशित झाला तो नागपूर प्रकाशनाने प्रकाशित केला. अमृतबाजींच्या नेतृत्वाखाली तो गाथा प्रकाशित झाला. आणि आजही सुद्धा तो गाथा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 3ऱ्या आणि 4थ्या वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये तोच गाथा आहे. जी ज्या गाथ्यामध्ये प्रकरण केली त्याच्यामध्ये संतपर प्रकरण आहे. आणि संतपर प्रकरणामधला छोटासा अगदी सगळ्यांच्या परिचित असलेला, कलेवराने आकाराने छोटासा असलेला महाराजांच्या गाथ्यातला तेजस्वी, ओजस्वी, प्रतिभा संपन्न आणि प्रातिभानुभूतीने संपन्न असलेल्या तेजाळ लोकोत्तर पुरुषाच्या लक्षणाचा विचार करणारा हा छोटासा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. अर्थातच हा अभंग सगळा भक्तांच्या लक्षणाचा विचार करणारा अभंग आहे. चला, तेजस्वी भक्त म्हणतो आपण. भंडारा, भामचंद्र आणि गुरुडेश्वर या 3 डोंगरावरती जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी साधना केली. महाराजांची साधना स्थली कोणती असा जर प्रश्न कोणी विचारला तर तुकाराम महाराजांनी 3 डोंगरावरती प्रामुख्याने साधना केली. पहिला डोंगर आहे भंडारा डोंगर, दुसरा डोंगर आहे भामचंद्र डोंगर आणि तिसरा डोंगर आहे घोरडेश्वर डोंगर. त्या भामचंद्र डोंगरावरती जर कोणी गेलं असेल आणि कोणी गेलं नसेल तर तिथे जा. तिथे पांडुरंगाच्या बाजूला त्या डोंगरामध्येच एक मूर्ती कोरलेली आहे तुकाराम महाराजांची. आणि त्या मूर्तीच्या खाली एक अभंग लिहिलेला आहे. तो अभंग फार महत्वाचा आहे. सगळा अभंग सांगून आपल्यासारख्या सुज्ञ लोकांचा मी वेळ घेणार नाही. त्याच्यातलं मला एक चरण आता तरी महत्वाचं वाटतं. अभंग असं आहे. 15 दिवसा माझे साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. भामगिरी पाठारी वस्ती जाण केले, वृत्ती स्थिरावले परब्रह्मी. निर्वाण जाणोने आसन घातिले, ध्यान आरंभिले देवाजीचे. सर्पविंचू व्याघ्र अंगासी झोंबले, पिडूजे लागले सकळीक दीपके कर्पूर. जैसा तो विराला तैसा देह झाला तुका म्हणे. असा सगळा 5 चरणाचा अभंग आहे. मला 5 चरण सांगायचे नाही. त्याच्यातलं एक चरण असं महत्वाचं आहे की 15 दिवसामध्ये साक्षात्कार झाला आणि विठोबा भेटला निराकार. 15 दिवसामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज असं वर्णन करतायत की परमार्थ आमचा संपला. 15 दिवसात साक्षात्कार झाला असं म्हणतात. म्हणजे जास्त दिवस परमार्थ करीत राहणं हे शहाणपणाचं लक्षण नाही. विठ्ठल विठ्ठल. विठोबा भेटला निराकार. आणि विठोबा भेटला म्हणतात पुन्हा आणि निराकार असं म्हणतात. माझा प्रश्न असा आहे छोटासा की महाराज विठोबा असेल तर तो निराकार कसा आणि निराकार असेल तर तो विठोबा कसा? त्याचाही समन्वय करायचा झाला तर महाराजांनी एका अभंगात त्याचाही समन्वय केला. महाराज म्हणाले विठोबा भेटला आणि निराकार भेटला. याचा अर्थ असा आहे की वारकरी संप्रदायामध्ये श्री गुलाबराव महाराज असं म्हणायचे. गुलाबराव महाराज म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये चांदूर बाजार तालुक्यामध्ये माधान नावाच्या छोट्याशा खेड्या गावामध्ये एक प्रतिभा संपन्न आणि प्रातिभानुभूतीने संपन्न असलेला तेजस्वी महात्मा अवताराला आला की ज्या गुलाबराव महाराजांनी 132 ग्रंथ लिहिले. ते गुलाबराव महाराज म्हणायचे की मला जर कोणी विचारलं की जगातला चांगला संप्रदाय कोणता, श्रेष्ठ पंथ कोणता, तर मी सांगेन असं गुलाबराव महाराज म्हणतात की जगातला सगळ्यात शहाणा संप्रदाय जर कोणता असेल तर त्या संप्रदायाचं नाव आहे वारकरी संप्रदाय. विठ्ठल विठ्ठल. या इंटरनेटच्या जगामध्ये 21व्या शतकातल्या 3ऱ्या दशकामध्ये संगणकाच्या युगामध्ये, वैमानिकांच्या जगामध्ये आणि अणुबॉम्बच्या युगामध्ये
या जगामध्ये इथून पुढे आता एकच विचार टिकणार आहे, तो विचार म्हणजे वारकरी संतांचा विचार. असा मूलभूत विचार दिला. हा वारकरी पंथ सगुणाच्या ज्ञानात पूर्णता मानत नाही. हा वारकरी संप्रदाय निर्गुणाच्या ज्ञानातही पूर्णता मानत नाही. सगुणाचा साक्षात्कार नामदेवरायांना झाला तरी सुद्धा त्यांना गुरु करावं लागलं. देव ज्यांच्याशी बोलतात, देव ज्यांच्या नैवेद्य ग्रहण करतात, तरी सुद्धा नामदेव महाराजांना औंढा नागनाथला जावं लागलं. म्हणजे सगुणाच्या ज्ञानात दर्शनात पूर्णता नाही, निर्गुणाच्या ज्ञानातही वारकरी संप्रदाय पूर्णता मानायला तयार नाही. वारकरी संप्रदायातील संतांचा असा आग्रह आहे, असा हट्ट आहे, असा लोकसमाजाला असं सांगणं आहे शाबूत की निर्गुणाचं ज्ञान झालं पाहिजे आणि सगुणाचं प्रेम संपादन करता आलं पाहिजे. निर्गुणाच्या ज्ञानात आणि सगुणाच्या प्रेमामध्ये या विश्वातला एकमेव संप्रदाय आहे की आपल्या जीवनाची पूर्णता मानतो. त्या पंथाचं, त्या संप्रदायाचं नाव आहे वारकरी संप्रदाय. एकदा भजन करूया. विठ्ठल अभंग सांगत होतो तुकाराम महाराजांचा. 15 दिवसा माझे साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. विठोबा पण भेटला आणि निराकार विठोबा भेटला. असे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, ज्या तुकाराम महाराजांना सगुणाचंही दर्शन झालं आणि निर्गुणाचं ज्ञान झालं, अशा महाराजांच्या सिद्ध हस्त लेखणीतनं प्रस्फुटित झालेली विवरणात्मक शब्दसृष्टी, त्या शब्दसृष्टीचं नाव आहे अभंगाची गाथा. आणि ती सगळी गाथा सोनोपंत दांडेकर मामांनी त्याच्यामध्ये प्रकरण केली. त्याच्यात एक संत प्रकरण आहे आणि त्या संत प्रकरणामधला छोटासा अभंग मुद्दाम जाणीवपूर्वक या अभंगावरती मी एकदा कधीतरी कीर्तन केलेलं आहे. पण मला माझं फार भाग्य आहे, माझ्यावरती खरंच म्हणजे बाबांची कृपा तर आहेच. त्याचबरोबर बघा माझं बोलणं कसं आहे, भक्त सगळीच मंडळी आहेत बघा, सगळी मंडळी परमार्थ करतात, बाबांची सेवाही करतात. पण माझ्या मनावरती जो कोकरे साहेबांचा जो विचार मला आवडला किंवा माझ्या मनामध्ये जे घर केलं, ते घर माझ्या मनामध्ये आणखी 3 माणसं आहेत आणि एक चौथा माणूस आहे. त्या माणसाचं नाव आहे नंदुशेठ कोकरे. विठ्ठल सेवा कशी करावी आणि त्या सेवेमध्ये कुठल्याच प्रकारचा मान अपमान मी काही कोणाची स्तुती करण्याकरता इथं आलेलो नाही. म्हणजे ही बाबांची सेवा आहे. मी भाग्यवान मनुष्य आहे. आळंदीसारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा संतांच्या जवळच मला राहायला मिळतं. लहानपणापासनं वंदनीय श्री मारुती बाबा असतील, परमपूज्य श्री डॉक्टर महाराज असतील, या संत लोकांच्या सहवासामध्ये लहानपणापासून मला राहण्याचा सुयोग प्राप्त झाला. मला कीर्तनाला काही फारसं मला जावं लागत नाही आणि कोणी फारसं मला कीर्तनाला बोलवतही पण नाही. आणि अंतरंग परमार्थ करणारी जी मंडळी आहे त्या मंडळीने कीर्तनाकरिता मला आमंत्रित केलं आणि तेही सुद्धा मी एका महान संतांच्या जवळ कीर्तनाकरता उपस्थित आहे. हे माझ्या जीवनातलं आणखी भाग्य आहे. बघा माऊलींनी इतकं गोड वर्णन केले त्या संतांचं. ज्ञानोबराय म्हणतात, ज्या ओव्या माऊलींनी लिहिल्या त्या सगळ्या ओव्या बाबांचं वर्णन करणाऱ्या त्या सगळ्या ओव्या आहेत. काय लिहितात ज्ञानेश्वर महाराज, माझ्या अंगावरती काटा येतो बघा. ओवी देतात ज्ञानोबराय. कशा आहेत तिथे संत, ज्या संतांना सगुणाचा साक्षात्कार झाला, ज्याला निर्गुणाचं ज्ञान झालं, त्या तेजस्वी संतांचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज जेव्हा शब्दबद्ध करतात तेव्हा 5व्या अध्यायामध्ये, अध्याय सुटला नाही ज्ञानेश्वरीमध्ये की त्या अध्यायामध्ये संतांचं वर्णन, भक्तांचं लक्षण ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं नाही. ते विवेकाचे गाव, परब्रह्मेचे स्वभाव, नाना अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येचे, ते आनंदाचे अनोकार, सुखाचे अंकुर, महाबोधी विहार केले जैसे, जयाचे नाव तीर्थरावो, दर्शने प्रशस्ती सेठावो, जयाचे निसंगे ब्रह्मभावो, भ्रांतासही. काय गोव्या लिहितात ज्ञानेश्वर महाराज. या माऊलींचं मत आहे बघा, ज्यांच्या संगतीमध्ये एखादा भ्रमिष्ठ पुरुष जरी राहिला
त्याला सुद्धा ब्रह्मानुभूती प्राप्त करून देण्याचे ज्याचे ताकद आहे, त्या तेजस्वी संतांच्या मंडपामध्ये त्यांच्या चरणाश्रित होऊन आपण आध्यात्मिक साधना करतो. याच्यापेक्षा जीवनातलं दुसरं भाग्य कोणतं असू शकत नाही. एकदा भजन करूया. विठ्ठल विठ्ठल थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्याचे पहा जरा, आपणही त्यांच्या सारखे व्हावे हाचे सापडे बोध खरा. असं एका कवीने सुद्धा वर्णन केलंय. लोकोत्तर पुरुषांच्या चरित्राची महिमा, त्याची गरिमा, त्याचं महत्व, त्याची प्रतिष्ठा आपण खऱ्या अर्थाने वर्णन करायला पाहिजे. तुकाराम महाराजांनी गोड भंगलेला महाराज म्हणतात, तुमची वाणी अपवित्र झाली असेल, तुमच्या वाणीला सीन आला असेल, तुमच्या मनाची शक्ल झाली असतील, तर तुमच्या मनाला दुरुस्त करण्याकरता आणि त्या वाणीला पुनीत करण्याकरता तुकाराम महाराज म्हणतात संतांचं नाव घ्या. असं महाराजांनी स्वच्छ अभंगामध्ये वर्णन केले. बघा, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, मेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. ज्ञानोबराय म्हणतात, ऐके जे वाचा विसवे ते साधू कथा. काय होविलेली ज्ञानेश्वर महात्मा नस्तमां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रितः भजन्नन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. काय श्लोक लिहिला भगवंतांनी, त्याच्या खालच्या ओव्या वाचा. जयाचे चोखटे मानसे मी होऊन असे क्षेत्र संन्यासी, जया निजे लिया ते उपासे वैराग्य गा. वैराग्याची साधना आपल्याला करावी लागते, पण वैराग्य ज्याची साधना करतो, वैराग्य ज्याची साधना करतात, त्यांच्या चरणाश्रित आपण बसलेलो आहोत. बरं का, काय गोड लिहितात ज्ञानेश्वर महाराज. तुकोबरायांनी सुद्धा या अभंगामध्ये याच भक्तांच्या लक्षणाचा महिमा, गरिमा, त्यांची प्रतिष्ठा आणि त्यांचं वैभव प्रतिपादन करण्याचा एक यशस्वी प्रयत्न केलेला आहे. आणि तो प्रयत्न करण्यामध्ये यशस्वी झालेले महाराष्ट्रातले थोर संत, त्या संतांचं नाव आहे जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज. विठ्ठल त्या भक्तांमध्ये सुद्धा तुकोबरायांनी साधारणतः आपण विचार करायला गेलो तर भक्तांची दोन लक्षणं पडतात. भक्त असतील, वैष्णव असतील. पहिलं लक्षण आहे बहिरंग लक्षण आणि दुसरं भक्तांचं लक्षण आहे ते अंतरंग लक्षण. बरं का, आता वैष्णव असेल तर कपाळाला उभा गंध लावला जातो, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातल्या जाते, आणि तो जर शैव असेल तर कपाळाला आडवा गंध लावला जातो आणि गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घातली जाते. पण वैष्णव असेल वा शैव असेल, पण ही लक्षणं अंतरंग नाही, हे लक्षणं दोन्हीही बहिरंग आहे. तुकाराम महाराज त्याचं गोड वर्णन करतायत. महाराजांनी अभंग लिहिला त्याच्याकरता. गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरविते गळारे. हे सगळे बहिरंग लक्षण आहे. आणि भक्तांचं अंतरंग लक्षण असतं. सांगू तुम्हाला, भक्तांची अंतरंग लक्षणं सांगण्याकरिता जी या अभंगामध्ये संतांची भक्तांची अंतरंग लक्षणं वर्णन केली, ती भगवद्गीतेमध्ये असा अध्याय सुटलेला नाही की त्या अध्यायामध्ये भक्तांच्या लक्षणाचा विचार केला नाही. ती जर आपण सांगायला लागलो, मला वाटून नसते श्लोक जरी वाचले गीतेमधले तरी 2 कीर्तन श्लोक वाचून वाचून होतील, एवढी भक्तांची लक्षणं सांगितलेली आहेत. बघा, त्या 12व्या अध्यायामध्ये त्याला भक्ताष्टक नावाचं प्रकरण आहे. 8 श्लोक आहेत. बघा, अद्वैष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च, निर्ममो निरहंकारः समदुःख सुखक्षमी, संतुष्टः सततं योगी यथात्मा दृढनिश्चयः, मय्यर्पित मनो बुद्धिर्यो मद्भक्तः समे प्रियः. पुढच्या श्लोक आता घरी गेल्यानंतर तुम्ही म्हणा. 8 श्लोक आहेत. बघा, 8 श्लोकामध्ये भक्तांच्या 36 लक्षणाचा विचार त्या प्रस्तुत प्रकरणामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केला. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्या प्रकरणाला धर्म्यामृत असं प्रकरणाला नाव दिलेलं आहे. माऊलींनी तर कैक लक्षणांचा आणखी त्याच्यामध्ये परिष्कार केला. निर्माण मोहाचित संग दोषा, अध्यात्म नित्या विनिवृत्त कामः, द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञैर्गच्छन्त्य मूढः पदमव्ययन्तात, जया पुरुषाचे कामना सांडोने गेले मोहमान, वर्षांते जैसे घन आकाशाते. काय गोव्या लिहितात ज्ञानेश्वर महाराज. ज्या पुरुषांच्या मनामधून काय काय निघून गेलं, ज्या पुरुषाचे कामन सांडोने गेले मोहमान, ज्याच्या अंतःकरणातून मान आणि मोह
त्यांनी काय झाले ती जागा सोडून टाकलेली आहे, अंतःकरणाचे निघून गेले ते. ज्ञानोबा इतका गोड दृष्टांत लिहितात, आगी लागलिया रुखी देखो ने सैरा पडते पक्षी तैसे सांडले असे की. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, वृक्षाला आग लागल्यानंतर पक्षी जसे सैरा वैरा पडून जातात, तसं ज्या पुरुषाला ब्रह्मज्ञान झालेलं आहे, ज्या पुरुषाला एषा ब्राह्म्य स्थिती पार्थ नैनाम प्राप्य मह्यती स्थित्वा श्यामंत कालेपि ब्रह्म निर्वाण मृच्छते. काय श्लोक लिहितात भगवान. अशा भक्तांचं लक्षण करणारे सगळे भगवद्गीतेतले अध्याय आहेत. आपल्याला तिकडे जायचं नाही, आपल्याला अभंगात प्रवेश करायचा आहे. महाराजांनी प्रस्तुत अभंगामध्ये भक्तांच्या अंतरंग लक्षणाचा विचार केला. काय तो भक्तांचे लक्षण, असा जर महाराजांना प्रश्न विचारला जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांना, तर महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये या भगवत भक्तांच्या 2 लक्षणाचा विचार केला. त्या अभंगातलं पहिलं चरण आहे, भक्त ऐसे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु श्री तुकोबराय अंतरंग भक्तांच्या लक्षणाचा विचार करतात. पहिलं लक्षण दिलेलं आहे, भक्त ऐसे जाना जे देही उदास. जे देहावरती उदास असतात त्यांना भक्त ऐसे जाना, त्यांना भक्त असे म्हणतात. दुसरं लक्षण दिलंय पुन्हा, गेले आशा पाश निवारोने भक्त ऐसे जाना. ज्यांचे आशा पाश निवृत्त झाले त्यांना भक्त म्हणा. जाना शब्द फार महत्वाचा आहे. जाना शब्दाचा अर्थ आहे समजून घ्या. भक्त ऐसे जाना, ऐसे म्हणजे नेमके कैसे हो, ते ऐसे शब्द अभंगात दिसतो पण कैसे दिसत नाही. त्याला व्याकरणामध्ये अद्यावृत पद म्हणतात. भक्त ऐसे जाना, पण भक्त कैसे जाना, जे देही उदास भक्त ऐसे जाना. जे देहावरती उदास असतात त्यांना तुकोबराय भक्त असे म्हणतात.
आणि दुसरं लक्षण केलंय बघा. दुसरं लक्षण का केलं? लक्षण करत असताना लक्षणाची अतिव्याप्ती होत असेल तर दुसरं लक्षण करावं लागतं. दृष्टांत सांगतो आपल्याला, कसं कळणार नाही ते. समजा कल्पना करा, लक्षण केलं गाईचं, 2 शिंगे असतात तिला गाय म्हणतात असं लक्षण केलं आपण. गोशाळा आहे बघा, किती मोठी गोशाळा आहे. मला वाटतं जिल्ह्यातही आहे की नाही काय माहिती, अमरावती जिल्ह्यामध्ये 2 शिंगे असतात तिला गाय म्हणतात असं जर लक्षण केलं तर 2 शिंगा आणखी कोणाला असतात? म्हशीला पण असतात. 2 शिंगा आणखी कोणाला आहे? शेळीला पण 2 शिंग आहे. म्हणजे लक्षण केलं तुम्ही गाईचं आणि गेलं कोणावरती? शेळीवरती गेलंय. त्यानंतर म्हशीवरती लक्षण केलेलं आहे. लक्षणाची अतिव्याप्ती होता कामा नये. एकदा लक्षण केलं की ते लक्षाच्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि तिथंच गेलं पाहिजे, दुसरीकडे जाता कामा नाही. इथं लक्षण केलं गाईचं, गेलं शेळीवरती आणि गेलं म्हशीवरती. तसं इथे तुकोबराय लक्षण करतात भक्तांचं. भक्त ऐसे जाना कैसे जाना, जे देही उदास भक्त ऐसे जाना. जे देहावरती उदास असतात त्यांना भक्त जाणं असं लक्षण केलं आहे का? पण आता एक ऐका, लक्षणाची अतिव्याप्ती होती. देहावरती उदास असतात त्यांना भक्त म्हणतात, बरोबर आहे. पण देहावरती उदास असणारा आणखी एक वर्ग आहे. संध्याकाळ झाल्यानंतर, ते काही कीर्तनच सांगितलं पाहिजे का? काही लोकांना पिण्याची सवय असते बघा. म्हणजे समजून घ्या आता काय पिण्याची, कीर्तनात शब्दाचा प्रयोग करू नये मला वाटतं. तेही लोक कधी कधी आपल्याला संध्याकाळी 6 वाजल्यानंतर कामावरून आल्यानंतर खेड्यापाड्यांमध्ये हे प्रकार जरा जास्त दिसतात. खरं ते थांबायला पाहिजे का थांबत नाहीत माहिती नाही. कीर्तन प्रवचन वगैरे होतात तरी सुद्धा त्याच्यावरती काही फारशी बंधनं मला ते दिसत नाही बघा. असं पिणारा वर्ग बऱ्यापैकी दिसतो, खेड्यापाड्यांमध्ये जास्त दिसतो. लक्षण काय केलेलं आहे? देहावरती उदास असतात त्यांना भक्त म्हणतात. भक्तांवरती लक्षण ते गेलं, पण आणखी दुसऱ्यावरती ते लक्षण जातं, ते पिणाऱ्या लोकांवरती जातं. पिणारे लोक सुद्धा देहावरती उदास असतात बघा. काय ओवी लिहिली एकनाथ महाराजांनी. नाथ महाराज भागवतामध्ये अशी ओवी देत आहेत बघा. जो बोले मदिरा खाये तो आपुलेने छंदे नाचे गाये, माझेने ब्रह्मानंद सेविला आहे तो की विराहे आवरला. भागवतामध्ये लिहितात, ऐका बरं का. ज्याला ज्ञानेश्वरी कळावी अशी वाटते त्याने ज्ञानेश्वरी वाचण्याच्या भानगडीत पडू नये. मी थोडंसं उलट सांगतो असं तुम्हाला कदाचित वाटेल. माझा 27 वर्षाचा अनुभव आहे बघा. ज्ञानेश्वरी कळावी असं वाटत असेल, संत ज्ञानदेवांचं हृदय, संत ज्ञानदेवांचे वैश्विक विचार, त्याचं चिंतन आपल्याकडनं घडावं असं वाटत असेल तर ज्ञानेश्वरी वाचून ज्ञानेश्वरी समजत नाही. मग काय करावं लागेल त्याच्याकरता एकनाथी भागवत वाचावं लागेल. एकनाथी भागवत असा ग्रंथ आहे बघा, ज्ञानेश्वरीचं पुनरुज्जीवन करणारा. महाराष्ट्राच्या धर्तीवरती शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या सिद्ध हस्त लेखणीतनं प्रस्फुटित झालेला 18,000 ओव्यांचा स्फुट प्रबंध. त्या प्रबंधाचं नाव आहे बघा एकनाथी भागवत. काय ग्रंथ लिहिला? नाथ महाराजांसारखा लेखक या जगात झालेला नाही. एवढं विस्तृत लिखाण करणारा, 75,000 ओव्यांचं दालन महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात देणारा तेजस्वी संत. त्या संतांचं नाव आहे शांतीधर्म एकनाथ महाराज. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वरी कळावी असं वाटत असेल तर भागवत वाचलं पाहिजे. आणि भागवतही कळावं असं वाटत असेल तर ऐका, ही शृंखला आहे. त्या गाभाऱ्यात, त्या मंदिरात प्रवेश करण्याच्या ह्या पायऱ्या, त्या टेप्स आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा भावार्थ रामायण वाचावं लागेल. असा ग्रंथ लिहिला नाथ महाराजांनी. भावार्थ रामायण शाळा, कॉलेज, इन्स्टिट्यूट मध्ये जाणारा विद्यार्थी विद्यार्थिनी जर एकनाथ महाराजांनी लिहिलेलं भावार्थ रामायण त्याच्यातलं एखादं छोटंसं प्रकरण जर ते वाचून कॉलेजमध्ये गेले तर त्यांच्या कॉलेजच्या जीवनामध्ये कोणतंच प्रकरण होणार नाही. अशी प्रकरण नाथ महाराजांनी रामायणामध्ये लिहिली. काय गोड लिहिलंय बघा. अहो एवढं छान लिहिलंय. या 21व्या शतकातल्या 3ऱ्या दशकामध्ये, इंटरनेटच्या जगामध्ये, वैमानिकांच्या अणुबॉम्बच्या युगामध्ये सुचारू रूपाने जीवन जगावं असं वाटत असेल, नैसर्गिक आपलं कडं लागावं, शेवटपर्यंत जीवन जगावं असं वाटत असेल तर भावार्थ रामायण
दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे. मी कशा करता सांगत होतो पण भागवतातली एक ओवी सांगितली मी आणि थोडंसं एक दोन वाक्य शिल्लक बोललो. ओवी अशी सांगितली, जो मोले मदिरा खाये तो आपुलेने छंदे नाचे गाये, मा ब्रह्मानंदो सेविला आहे तो केविरा आहे आवरला. नाथ महाराजांनी प्रश्न विचारला लोकांना, अरे 2-3 दमडीची जर प्याला तर त्याला त्याच्या शरीराचं भान राहत नाही. भल्या माणसा ब्रह्मवेत्या पुरुषाने ब्रह्मज्ञान प्राशन केलेलं आहे, त्याला काय शरीराचं भान राहणार. आता एकदा भजन करूया. विठ्ठला उदास. उदास शब्दावरती बोलतोय आपण. उदास म्हणजे एक विशिष्ट वर्ग पण उदास होणार आहे. या लक्षणावरती अतिव्याप्ती जाते, म्हणजे त्या लोकांवरती अतिव्याप्ती होते लक्षणाचे. म्हणून दुसरं लक्षण केलं, गेले आशा पाश निवारोनी. ज्याच्या अंतःकरणामधून आशा पाश निवृत्त झाले त्यांना भक्त म्हणतात, असं भक्तांचं दुसरं लक्षण केलेलं आहे. बघा, असं म्हणतात ना, स्वामी विवेकानंदांनी भक्तांची व्याख्या केली. विवेकानंद म्हणायचे, हेड, हँड आणि हार्ट, मन, मनगट आणि मेंदू याचा विकास ज्या पुरुषाने जीवनामध्ये केला त्याला भक्त म्हणतात, त्याला ब्रह्मवेत्ता पुरुष म्हणतात, त्याला तेजस्वी महात्मा म्हणतात, त्याला लोकोत्तर पुरुष म्हणतात, असं स्वामी विवेकानंद म्हणायचे. बघा, हेड म्हणजे डोकं म्हणतात, म्हणजे तिसरा मजला रिकामा नाही. डोक्याचा विकास. डोक्याचा विकास म्हणजे जो विचार जीवनामध्ये स्वीकारायला पाहिजे तो विचार जीवनामध्ये स्वीकारला. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये भरपूर प्रगत झाला, माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामध्ये. पण संतांच्या पायाजवळती बसून जर त्यांना अध्यात्माचे धडे गिरवण्याची कला आली नसेल तर माहिती तंत्रज्ञानामध्ये प्रगत होऊन या काळामध्ये काही फारसा उपयोग होणार नाही. त्याला बदलाचं तंत्रज्ञान सुद्धा आलं पाहिजे. त्याला ट्रान्सफॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणतात. बदलाचं तंत्रज्ञान म्हणजे हेड म्हणजे डोक्याचा विकास. डोक्याचा विकास म्हणजे महापुरुषांच्या पायाजवळती बसून मी कोण आहे, हो एम आय, कोहम कथमिदं जातं को वै कर्तास्य विद्यते, उपादानं किमस्ति ह विचार स्वयमेतृषः. मी कोण आहे, मी आलोय कुठून, मला नेमकं जायचंय कुठे, जगताचा करता कोण आहे, जीव आहे का ईश्वर आहे. ईश्वर असेल तर त्या ईश्वराचा आणि माझा संबंध काय, असा साजरा विचार त्याला संतांच्या पायाजवळती बसून या मानवी जीवनामध्ये गिरवता आलेला नाही. नाथ महाराजांच्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या नजरेमध्ये तो मनुष्य नापास आहे. लोकांच्या नजरेत पास झाल्यापेक्षा भगवान माऊलींच्या आणि संतांच्या नजरेत पास झालं पाहिजे बरं का. पण त्यांचे गुरुजी बघा, डॉक्टर महाराजांचं एक वाक्य असतं, लोक काय म्हणतात यापेक्षा संतांच्या नजरेतून जीवन जगण्याचा प्रयत्न केला, मानवी जीवनामध्ये असफल तुम्ही होणार नाही. आमचे गुरुजी मारुती बाबा म्हणत असतात, बघा असं एक शरीर दिलं ईश्वराने. बघा ना, सगळा शिकलेला वर्ग आहे बघा, तुम्हासारख्या सुशिक्षितांच्या पुढे माझ्यासारखे असं बोलणे उचित होणार नाही. गोष्ट सांगायला पण अडचण नाही मला वाटतं. ईश्वराने सृष्टी निर्माण केली, त्या सृष्टीतले सगळे प्राणी आडवे केले, आडवे, त्याच्या पाठीचे मनके आडवे. आमचे मारुती बाबा सांगत असतात, आणि ईश्वराने असा एक प्राणी निर्माण केला, ऐका, असा एक प्राणी निर्माण केला ज्या प्राण्याचं नाव आहे मानवी प्राणी, त्याला मनुष्य शरीर म्हणतात. त्याच्या पाठीचा मनका हा सरळ बनवला. सृष्टीमध्ये एकमेव प्राणी आहे. कीर्तनात नका सांगू, कीर्तन संपल्यानंतर सांगा मला एखादा दुसरा प्राणी तुम्हाला जर सापडला असेल कुठे तर. एकच प्राणी आहे, त्याला मानवी प्राणी म्हणतात. आमचे गुरुजी मारुती बाबा त्याला उभं मॉडेल म्हणत असतात. मानवी शरीर म्हणजे उभं मॉडेल. असं शरीर निर्माण केलं, त्याला असं उभं शरीर दिलं. आता सरळ शरीर दिल्यानंतरही एखादा कोणी आडवा वागत असेल तर तो काही ईश्वराचा दोष आहे का, तो त्याचा दोष आहे बिचाऱ्याचा. असं शरीर दिलं ईश्वराच्या दर्शनाकरता. वेद प्रतिपाद्य जो ईश्वरो तो हो आवयाला मी गोचरो, श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. काय लिहितात ज्ञानेश्वर महाराज, वेद प्रतिपादित असलेला ईश्वर तो जर प्राप्त करायचा असेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्हाला स्वाध्याय केला पाहिजे. स्वाध्यायामा प्रमरितव्यम देव पितृ कार्याभ्याम न प्रमरितव्यम, असं वेदांनी सुद्धा उपनिषदाधिकांनीही वर्णन केलं. मी सांगत होतो की या अभंगामध्ये महाराज भक्तांचं लक्षण करतात. मी स्वामीजींची व्याख्या सांगत होतो. स्वामीजी भक्त त्याला म्हणत होते की ज्याचा डोक्याचा विकास झाला. डोक्याचा विकास म्हणजे
त्याने भरपूर 10, 15, 5, 50 बंगले बांधले म्हणजे डोक्याचा विकास नाही. हा स्वामीजींच्या नजरेत विकास त्याला म्हणत नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या नजरेत त्याला विकास म्हटलेला नाही बरं का. या अंतःकरणावरती अनधिकृत बांधकाम, वेगळ्या विचाराचा न करणे हा मानवी जीवनातला सर्वोत्तम विकास आहे. माऊलींच्या व्याख्या सांगतो या. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, याला विकास म्हटलं, हा विकास प्रारब्धाने होत असतो. हा विकास करण्याचा प्रयत्न केला नाही तरी सुद्धा ज्याचं प्रारब्ध चांगलं असेल तर पागल माणसाला सुद्धा पैसे मिळू शकतात. किती गोष्ट सांगतो तुम्हाला. आता मी आता तुम्हाला गोष्ट सांगितली असते पण कॅमेरा पुढे गेला तर रिअल मधले दृष्टांत दिला असता. एकदा भजन करूया आपण. विठ्ठल विठ्ठल. अरे विकास त्याला म्हणतात. विकासाची व्याख्या, विकास म्हणजे काय, अंतःकरणामध्ये सकाळी उठला तेव्हापासून संध्याकाळी झोपेत जाईपर्यंत एकही वाईट विचार येता कामा नये. हा मानवी जीवनातला केलेला सगळ्यात मोठा विकास आहे. भजन करूया विठ्ठल. याला स्वामीजी हेड म्हणजे डोक्याचा विकास. हँड शब्दाचा अर्थ आहे हात बरं का. हँड म्हणजे हात, हाताचा विकास म्हणजे क्रियेचा विकास. आणि हार्ट शब्दाचा अर्थ आहे हृदय. माणसाला डोक्याचा विकास करता आला पाहिजे, हृदयाचा विकास करता आला पाहिजे आणि मनगटाचा विकास म्हणजे क्रियेतली शुद्धी त्याला करता आली पाहिजे. अलीकडच्या सामान्य भाषेत बोलायचं झालं किंवा गांधीजींनी पण एक व्याख्या केली होती बघा. ते म्हणायचे मन, मनगट आणि मेंदू याचा विकास ज्याने जीवनामध्ये केला त्याला भक्त असे म्हणतात. डॉक्टर महाराजांच्या भाषेत सांगतो. मी पाठाचा विद्यार्थी आहे. ते सांगत असतात, मी त्यांच्या पाठाला नित्य पाठाला उपस्थित असतो. त्यांचं एक वाक्य आहे बघा. वाक्य ऐकताना थोडंसं आपल्याला कसं वाटेल मला माहिती नाही पण मी अनुवाद करतो वाक्याचा. ज्याच्या ज्ञानातला संशय गेला त्याला भक्त म्हणतात. ज्याच्या भावनेतला व्यभिचार गेला त्याला भक्त म्हणतात. आणि ज्याच्या क्रियेत शुद्धी साधता आली ज्याला त्याला भक्त म्हणतात. म्हणजे ज्ञानातला संशय, भावनेतला व्यभिचार आणि क्रियेतली भ्रष्टता ज्याच्या निघून गेली त्याला या अभंगात भक्त म्हणतात. दुसऱ्या भाषेत सांगू आणखी, ज्याच्या ज्ञानातली वटवट गेली, ज्याच्या भावनेतली नटपट गेली आणि ज्याच्या क्रियेतली कटकट गेली त्याला भक्त म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. असे जे भक्त आहेत ना त्या भक्तांच्या लक्षणाचा विचार तुकोबराय करतात. भक्त ऐसे जाना जेथे उदास गेले आशा पाश निवारोनी. एक दृष्टांत आपल्याला सांगतो. त्या ऋषिकेशला जर कोणी गेलं असेल तर बघा गंगा लाईनला एक आश्रम आहे. मी तिथे गेलेलो आहे. तो ते दगड आहे बघा गंगेमध्ये, भला मोठा दगड आहे. त्या दगडावरती एक संत बसायचे आणि सगळ्या भारतातले लोक यायचे, सुशिक्षित फार उच्च विद्याविभूषित लोक यायचे आणि त्या बाबांना प्रश्न विचारायचे. त्या बाबांचं नाव होतं बघा मस्ताराम बाबा बरं का. डॉक्टर महाराज असं सांगत असतात, आपल्या जीवनामध्ये एखादा संत असावा, आपल्या जीवनामध्ये एखादा पंथ असावा, आपल्या जीवनामध्ये एखादा मंत्र असावा आणि आपल्या जीवनामध्ये एखादा ग्रंथ असावा. एखादा संत आपल्या जीवनामध्ये असले पाहिजे. वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करेल अशा प्रकारचा जीवनमुक्त महात्मा मानवी जीवनामध्ये एखादा असला पाहिजे. ज्याच्या जीवनात तो महात्मा मिळाला त्याच्यासारखा भाग्यवान जगात दुसरा कोणताच माणूस नाही. माऊलींच्या किती उभे बघा. एखादे संत असावे. मी तर पुढे असं म्हणेल की त्या संताला आपलं मित्र बनवता आलं पाहिजे. संत आहेत आणि त्याला आदरयुक्त भीती वगैरे वगैरे हा तर भाग ठीकच आहे, पण हेही कला जीवनामध्ये खरी साधली पाहिजे. ही कला ज्याला साधली तो जगातला सगळ्यात भाग्यवान माणूस. की त्या संताला आपलं करता आलं पाहिजे, त्याला मित्र बनवता आलं पाहिजे. मारुती बाबांचं एक वाक्य आहे, मानवी जीवन प्राप्त झाल्यानंतरही एखाद्याही संताची मर्जी संपादन करता येत नसेल तर मानवी देह फुकट गमावला हा त्याचा खरा अर्थ आहे. जीवनामध्ये एखादा संत असावा, एखादा पंथ जीवनामध्ये असावा. बघा कोण्या तरी पंथात आपला जन्म झाला पाहिजे. आपण वारकरी पंथात आहोत, सगळ्यात शहाणा पंथ आहे जगातला वारकरी संप्रदायात. आपण बोलून गेलो
कोणीतरी पंथात जन्म झाला पाहिजे. पण ऐका, जन्म एखाद्या पंथात झाला पाहिजे, पण मरताना मात्र पंथाचे संप्रदायाची बंधनं तोडून गेलं पाहिजे. नाहीतर संप्रदायाचा अभिनिवेश सुद्धा मुक्तीला प्रतिबंध होऊ शकतो. एखाद्या वेळेला एखाद्या संप्रदायाचा अभिनिवेश घेतला, नाही मी या संप्रदायाचा आहे, या पंथाचा आहे, तर तो अभिनिवेश सुद्धा आपल्या मुक्तीला प्रतिबंध होऊ शकतो. एखादा पंथ असावा, ज्ञानेश्वरी सारखा, अमृतानुभवासारखा, चांगदेव 65 सारखा आणि अभंग गाथा किंवा वेदाचं पिल्लू म्हणजे हरिपाठ, त्या हरिपाठासारखा एखादा जीवन ग्रंथ असावा. हरिपाठ हे वेदाचं पिल्लू आहे. वेदाचं पिल्लू म्हणजे वेदामध्ये जो विषय सगळा प्रतिपादन केला, त्रिकांडात्मक वेद आहे, सगळा वेद ज्ञानेश्वर महाराजांनी घागर में सागर एका ग्रंथात आणला. त्या ग्रंथाचं नाव आहे बघा हरिपाठ. हरिपाठ ही वारकऱ्यांची संध्या आहे. वारकऱ्यांनी 2दा हरिपाठ करीत जावा म्हणे. जसे ब्राह्मण त्रिकाल संध्या करतात, तसं वारकऱ्यांनी 2दा हरिपाठ करीत जावा. सकाळी नाही करता आला तर संध्याकाळी करीत जावा. संध्याकाळी नाही हरिपाठ करीत आला तर सकाळी करीत जावा. सकाळी संध्याकाळी हरिपाठ करीत जावा. असं म्हणणाऱ्याने 15 दिवसातून एकदा तरी करीत जावा. विठ्ठल विठ्ठल. तैसे जाना जे देही उदास, संत पंथ ग्रंथ आणि मंत्र. एखादा मंत्र असावा. बघा आता आपले पुणेकर मंडळी आहेत बघा, सांगायचा प्रश्नच नाही. आपल्या वराडामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला लोकांना हॅलो म्हणण्याची पद्धत आहे. तो काही माझ्या कीर्तनाचा विषय नाही बरं का, मला ते सांगावं वाटत नाही, मी ते सांगतही पण नाही. सुरुवातीला जेव्हा फोन एखाद्याचा येतो तेव्हा बघा, पुणे जिल्हा असेल, नाशिक असेल, नगर असेल, वारकऱ्यांची काही ज्ञानेश्वर महाराज जवळ आहे, देहू जवळ आहे, आळंदी जवळ आहे, पंढरपूर जवळ आहे. तसा हा भाग म्हणजे देहू, आळंदी, पंढरपूर पासून थोडा भाग दूर येतो. त्याच्यामुळे विचाराची पाळंमुळं जरी चांगली असली, खोलवर गेलेली असली, तरी सुद्धा कुठे कुठे दिसते बघा. राम कृष्ण हरी मंत्रच म्हटला पाहिजे. हरिओम म्हणायला काय अडचण नाही. हरिओम असेल, ओम नमः शिवाय असेल किंवा रामकृष्ण हरी असेल, पारंपरिक मंत्र आहे वारकरी संप्रदायाचा. तुकोबरांनी दिला, बाबाजी चैतन्याने महाराजांना मंत्र दिला, सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. एखादा मंत्र आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. मी सांगत होतो, जीवनामध्ये एखादा संत असावा, एखादा पंथ असावा, एखादा मंत्र असावा आणि जीवनामध्ये एखादा ग्रंथ असावा. काय ग्रंथ लिहिला माऊलींनी? एक वाक्य सांगू, माझं वैयक्तिक मत आहे बरं का. माझं वैयक्तिक असं मत आहे, ज्ञानेश्वर महाराज जर पुन्हा अवताराला आले तर ज्ञानेश्वर महाराजांना अशी ज्ञानेश्वरी करता येणार नाही. त्यांना करता येणार नाही असं माझं मत नाही. थोडं धारिष्ट्याचं बोलणं आहे, त्यांना आवडेल मला माहित आहे, माऊलींना पण ते आवडेल. असे ज्ञानेश्वरी माऊलींना करता येणार नाही. याच्यापेक्षा चांगली करतील. काय ग्रंथ लिहिला ज्ञानोबरांनी? वेदांत तत्वज्ञान, ज्याला वेदांत फिलॉसॉफी म्हणतात, आणि साहित्यशास्त्र. वेदांत आणि साहित्य याचा सम्यक, समतोल, सुमधुर आणि समुचित समन्वय. ज्या ग्रंथामध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानदेवांनी प्रामाणिकपणे साधण्याचा प्रयत्न केला, तो महाराष्ट्राच्या धर्तीवरती मराठीत निर्माण झालेला स्फुट प्रबंध, त्या प्रबंधाचं नाव आहे ज्ञानेश्वरी. एवढा साहित्यिक मोठा संत ज्ञानदेवांच्या एवढा अजून झालेला नाही, पुढे होणार नाही. आणि जर समजा झाला असता तो ज्ञानदेवांचा अवतार मानला पाहिजे. माऊलींसारखा साहित्यिक झालेला नाही. एका ओळीमध्ये ज्ञानोबरे 4 अलंकाराची योजना करतात. जगाच्या इतिहासात साहित्यिक सापडणार नाही. काय वेदांत लिहिला ज्ञानोबरांनी? साहित्याची झालर लावून वेदांताचं प्रमेय सर्वसामान्य लोकांच्या गडी उतरविण्यामध्ये यशस्वी झालेले महाराष्ट्रातले थोर संत, त्या संतांचं नाव आहे ज्ञानेश्वर महाराज. काय लिहिलंय माऊलींनी? जाऊ द्या. एखादा ग्रंथ असावा, एखादा पंथ असावा. माझा मूळ मुद्दा हा आहे, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारू. ज्यांची आशा पाश निवृत्त झाले. मी भावार्थ रामायणाचा उल्लेख याकरिता केला होता की भावार्थ रामायणामध्ये सप्तपाशाचा विचार केला बरं का. अरे, ज्या पेपरची किंमत 5 रुपये आहे, तो पेपर घरातल्या सुनबाई दुसऱ्या दिवशी लहान मुलांना शौचाला त्याच्यावरती बसवतात, अशी त्या पेपरची लायकी
तो पेपर वाचता वाचता बऱ्याचशा मंडळींनी डोळ्याच्या चष्म्याचे नंबर मोठी केली, पण त्यांना हे माहिती नाही शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये 36,000 ओव्या लिहिल्या, एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये 18,000 ओव्या लिहिल्या, ते मात्र आपण वाचलेल्या नाही. आणि तो पेपर वाचला. शहाणी माणसं फ्रंट पेज बरं का. आता अलीकडचा काढतो काही माझ्या कीर्तनाचा विषय पण नाही बघा, मला ते आवडत ते नाही बोलायला, आपण ते बोलतही पण नाही. अहो ते पहिलं पान आहे पेपरचं, ते जर वाचलं, ते नुसतं पाहिलं, सात्विक माणसाला सौम्य हृदय विकाराचा झटका येईल असं ते पहिलं पेज असतं. आणि ते सुद्धा बेडरपणे वाचून आपण दिवसभर तो पेपर चालत असतो. पण माऊलींनी एवढं समृद्ध वाङ्मय लिहिलं. महिला मंडळी दुपारच्या वेळेला पाय पसरून इकडे तिकडे घरामध्ये बसतात, बरोबर आहे. शेतामध्ये काम करणारा वर्ग आहे बघा, बऱ्यापैकी काम करत असताना शेतामध्ये निंदण खुरपण करीत असताना उगा आपलं इकडचा तिकडचा उकिरडा उकिरल्यापेक्षा एखाद्या सुजानबाईने एखाद्या बाईला म्हणावं, बाई आज रामायणातली तुम्ही गोष्ट सांगा, बाई आज भावार्थ रामायणामधले तुम्ही सांगा, उद्या तुमचा नंबर आहे, परवा तुमचा नंबर, संत ज्ञानदेवांनी कोणती कोणती ग्रंथ लिहिले असं सांगा. असा जर विचार निंदन करताना खुरपण करताना जर केला, हा विचार केला आणि असा विचार झाला म्हणजे हा ज्ञानेश्वर महाराजांचा महाराष्ट्र आहे असं म्हणणं खऱ्या अर्थाने सार्थ ठरेल. एकदा भजन करूया. विठ्ठल आशा पाश निवारोवी. सप्त पाश भावार्थ रामायणामध्ये सांगितले. त्या 7 पाशांमध्ये आशा नावाचा एक पाश आहे. आपल्याला माहित असेल बघा, बेडी आहे ना, बेडी, ते बाबा गडदेंचं एक पद आहे. बेडी ते बेडीची साची, लोखंडाची का सुवर्णाची. बेडी लोखंडाची असेल किंवा बेडी सुवर्णाची असेल, बेडी जर एकदा पायात घातली तर माणसाला चालता पडता येत नाही. कळतंय तुम्हाला? महिला मंडळीपर्यंत आवाज पोचतोय माझा. बेडी जर पायामध्ये अडकवली तर पळता येतं का? माझा प्रश्न आहे तुम्हाला. पळता येत नाही. पळता येत नाही का चालता पण येत नाही? चालता पण येत नाही. पण ऐका, अशी एक बेडी आहे आशा नावाची, की ती आशा नावाची बेडी पायात टाकली की मनुष्य पळायला लागतो. तो सावकाशही पळत नाही, जोराने पळायला लागतो. मग तो कोणीही असला, आशा नावाच्या शब्दावरती व्याख्यान करणारा जरी असला तरी सुद्धा तो इतका पळायला लागतो की त्याला भान राहत नाही की आपण आशा शब्दावरती बोलतोय. म्हणून एकदा भजन करा. आशापाश निवारून. अहो असे यांचे आशापाश निवारून गेले. असे जे भगवत भक्त आहेत ज्यांच्या देहाचा ऱ्हास झाला. मी ती गोष्ट सांगत होतो, अर्धी राहिली गोष्ट ती बोलता बोलता. मस्ताराम बाबाचा आश्रम आहे त्या गंगा लाईनला, ऋषिकेशला. तिथे एक भला मोठा खडक आहे. त्या खडकावरती ते बाबा बसायचे, मस्ताराम बाबा. मस्ताराम त्यांचं नाव होता. साधू मस्त असतो नाही का, वाक्य लिहिलंय बघा काही नाही. मस्त रहो मस्ती में आणि आग लगे बस्ती में, असं एक वाक्य. मस्त राहिलं पाहिजे, मस्त खुश राहिलं पाहिजे, आनंदाने राहिलं पाहिजे. ते म्हणतात ना काहीतरी, फकीर होकर फिकीर करता है ओ ही साला दत्ता है, असं एक वाक्य आहे बघा. तर माझ्या काही बोलण्यासारखी तशी शक्ती नाही, पण तरी सुद्धा आता गेले ओघात बोलता बोलता. ते बाबा दगडावरती बसायचे आणि सगळ्या भारतातली लोक प्रश्न विचारायचे. पण बसून 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 पायाचा जो घट्टा आहे त्याला जखम झाली आणि ते जखम चघळली, त्याच्यामध्ये सुडबुडी तसे किडे पडले. मग आता भक्तवर्ग आहे बघा, वाऱ्या हाती माप झाले. सज्जनाचे मोठ्या माणसाची कीर्ती काही सांगावं लागत नाही. वाऱ्यासारखी चांगल्या माणसाची कीर्ती पसरत असते. मोठी मोठी लोक येत असतात, डॉक्टर, MBBS, मोठी मोठी डॉक्टर. तर बाबांना प्रश्न विचारायला यायची, साऱ्या जगातून लोक यायची. आणि ते बाबा त्या किडे, त्या गड्ड्यामधले जे किडे आहेत ते भक्तांनी काढले आणि ते बाजूला टाकून द्यायचे. ती भक्त मंडळी निघून गेल्यानंतर ते किडे ते बाबा उचलायचे आणि पुन्हा त्या जखमेत टाकायचे आणि त्या किड्यांना उद्देशून बोलायचे की खाओ बेटा, हे तुम्हारा ही माल आहे. मी कशा करता सांगितला दृष्टांत सांगला माझा. जे देही उदास, भक्त देहावरती उदास असतात, गेले आशा पाश निवारोनी. असे जे भगवत भक्त आहेत, का बरं त्यांना अशी स्थिती प्राप्त झाली असा जर कोणी प्रश्न महाराजांना केला, तुकाराम महाराजांना, तर महाराज म्हणतात ही स्थिती प्राप्त त्यामुळे झाली की त्यांच्या चिंतनाचा विषय फक्त परमात्माच बनला होता. त्या भंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये विषय तो
तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता. का बरं त्यांना अशी स्थिती प्राप्त झाली? दुसऱ्या चरणामध्ये उत्तर देतात तुकोबराय, त्यांचा विषय नारायण झाला. विषय तो त्यांचा झाला नारायण. सदैव देवाचं चिंतन करतायत ना ते. तच्चिंतनम तत्कथनम अन्यन्नं तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभासं विदुर्बुधः मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्त परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. सदैव देवाचं चिंतन करतात, सदैव देवाचं चिंतन करतात म्हणजे अहर्निश भगवंताचा ध्यान करतात. नेघे 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 माझी वाचा विसावा, तुका म्हणे हवा 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 साधावा, पडिले वळण इंद्रिया सकडा. सदैव देवाचं चिंतन करतात. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता. त्यांना आई पण आवडत नाही, त्यांना वडीलही आवडत नाही. असं कसं बरं? शास्त्र तर वर्णन करते, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गयसी. शास्त्र वर्णन करते बघा, जन्म देणारी आई आणि आपली जन्मभूमी स्वर्गापेक्षा सुद्धा महान असते. आणि महाराज इथं वर्णन करतायत नावडे जनधन माता पिता. परमार्थामध्ये सत्याच्या साक्षात्कारामध्ये साधूच्या दर्शनामध्ये जर आई प्रतिबंध करत असेल तर ती आई त्यांना आवडत नाही. आणि सत्य साक्षात्कारामध्ये त्या अध्यात्म मार्गावरती आरूढ झाल्यानंतर जर वडील प्रतिबंध करायला लागले तर असे वडील सुद्धा त्यांना आवडत नाही. नावडे जनधन माता पिता. अशा भक्तांचाच कसा व्यवहार होतो? असे भक्त जे आहेत त्याचा सांभाळ कोण करतो? तर निर्वाणी गोविंद. असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे. भगवान त्यांचं संरक्षण करत असतो बघा. आणि कोणतंही संकट त्यांच्यावरती कधीही पडत नाही. खरं तर संकटच येत नसतात. जे निष्ठावंत भगवत भक्त असतात ना त्यांना भगवान संकटच येऊ देत नाही. आणि जरी संकट आलं तरी सुद्धा ते संकट पेलण्याची ताकद भगवान त्याला 100% देतात. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे. काय दृष्टांत आहेत बघा. तो द्रौपदी आहे, त्या द्रौपदीवरती संकट आलंय. त्या कौरवांनी त्याचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. देवाने वस्त्र नाही पुरवली. भगवंतानी त्या द्रौपदी करता वस्त्र अवतार घेतला. डोंगरे महाराज सांगायचे म्हणतात भगवंताचे जे 24 अवतार आहेत बरं का, त्याच्यामध्ये आणखी एक अवतार आहे. त्या अवताराचं नाव आहे वस्त्र अवतार. देवाने सारी में नारी या नारी में सारी असं म्हणतात बघा. डोंगरे महाराज म्हणायचे वस्त्र अवतार घेतला. पाय पासावेजे हातीरू धरले तेने तया काकुडती माते स्मरले की तयाचे पशुत्व वाहू झाले पावल्या माते. ज्ञानोबराय लिहितात म्हणजे गजेंद्र नावाचा हत्ती पाणी पिण्याकरता गेला. मकराने त्याचा पाय पकडला. पाय काही सोडायला तयार नाही बघा तो. शेवटी त्याने आप्तेष्ट मित्र परिवार सगळ्यांना बोलावलं. आणि सगळे लोक जेव्हा मला सच्च्या संकटातून सोडवत नाहीत हे जेव्हा त्याच्या ध्यानात आलं तेव्हा त्या सरोवरातलं एक फूल त्या हत्तीने तोडलं सोंडेने आणि देवाच्या दिशेने भिरकवलं आकाशामध्ये. आणि शब्दाचा प्रयोग केला, जो कोणी ब्रह्मांडाचा नायक असेल त्याने आमच्या हाकेला हाक द्यावी. भगवान वैकुंठामध्ये त्या लक्ष्मीच्या जोड बसल्या आमचे मारुती बाबा सांगत असतात. आणि हा शब्द त्या लक्ष्मीजवळ वापरला आणि ती म्हणीपर्यंत त्या गजेंद्राच्या जोड भगवान हजर झाले बरं का. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दे. कोणतं संकट त्या भक्ताला पडत नाही. पडले तरी सुद्धा भगवान त्याचं रक्षण करत असतो. अहो देव आपलं रक्षण करतो म्हणजे देव गुराख्यासारखी काठी घेऊन हजर राहत नाही आपल्या घरामध्ये दारामध्ये. देव रक्षण करतो याचा अर्थ काय? देव रक्षण करतो या शब्दाचा अर्थ आहे योग्य वेळेला योग्य बुद्धी प्रदान करणं. हेच आपलं देवाने केलेलं संरक्षण असतं. विठ्ठल आणि असे जे भगवत भक्त असतात त्या भगवत भक्तांना सत्य एखादं जर कर्म असेल, एखादं चांगलं कर्म चाललं असेल, एखाद्या ठिकाणी भला मोठा हे काय म्हणतात त्याला इमारती भगवत भक्तांकरता मोठा सोहळा संपन्न होत असेल आणि सत्य कर्म जिथं चाललं ते कर्म करण्यामध्ये त्याला आवड असते बघा अशा भगवत भक्तांना. आणि जर अशा भक्तांना सत्य कर्म करण्याची आवड आहे पण त्याला ते कर्म करीत असताना जर कोणी प्रतिबंध करत असेल तर महाराज म्हणतात त्याला जर भीती घालत असेल कोणी तर भीती घालवणारा जो मनुष्य आहे सत्कर्म करणं हा भक्तांचा स्वभाव आहे. जे जी चांगली माणसं असतात ना बघा, समाज जीवनामध्ये काम करणारा एक विशिष्ट वर्ग असतो. ते बरोबर समाजाचं ॲनालिसिस करत असतात, समाजाचं विश्लेषण करत असतात
आणि त्या समाजामध्ये राहत असताना कुठं कमी पडते आणि कोणाला कोणत्या गोष्टीची कमी आहे असं सत्कर्म करण्यामध्ये चतुर असलेला समाजातला एक वर्ग असतो. त्यांनाच या अभंगामध्ये महाराजांनी भक्त म्हटलेलं आहे. असे जे भगवत भक्त असतात ना, ते जे भगवत भक्त सत्य कर्म करतात, असं कर्म करण्यामध्ये जर एखादा कोणी प्रतिबंध करत असेल, त्याला भीती घालवत असेल, तर त्या भीती घालवणाऱ्याला नरकाचा रस्ता पकडावा लागतो. याचं विश्लेषण महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या खंडात केले. घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता झालेली सेवा संकल्पित वेळेमध्ये यथाशक्ती यथामती परमपूज्य प्रातस्मरणीय परमवंदनीय पदवाक्य प्रमाण पारावारी गुरुवर्य बाबांच्या चरणी आपण विनम्र भावे सेवा समर्पित करूया. माऊलींच्या चरणी सेवा समर्पित करूया. यदत्र संष्टवं किंचित तत्सर्वं गुरोर्मे नहि यदत्र असंष्टवं किंचित तत्सर्वं मे गुरुर्नहि. जे काही चांगलं आहे ते सगळं गुरुजींचं आहे.
जे काही त्रुटीने युक्त असेल ते आमच्या अल्पबुद्धीचे दोष आहेत. चांगलं आहे ते घ्यायला अडचण नाही आणि त्रुटीने युक्त आहे ते सोडून द्यायला सुद्धा अडचण नाही. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. सर्वजण सुखी असो, सर्व निरोगी असो, सर्वांना चांगल्या गोष्टी ऐकायला पाहायला मिळो, कोणाच्याही वाट्याला कधीही दुःख न येऊ, अशा प्रकारची मंगलमय प्रार्थना बाबांच्या चरणी करूया, माऊलींच्या चरणी करूया आणि आपण थांबूया. मला आपण कीर्तनाकरता या ठिकाणी आमंत्रित केलं. मी काही कीर्तनकार नाही, पण मला बाबांच्या जवळ यावं वाटतं, संतांचं दर्शन करावं असं वाटतं. काहीतरी आपण 4 शब्द शिकलो आणि त्या बुद्धीचं प्रदर्शन करायचं आणि कोणीतरी मी कीर्तनकार आहे असा बिलकुल माझ्या मनात उद्देश नव्हता, नाही आणि नसेल सुद्धा. बाबांचं दर्शन झालं, यापेक्षा दुसरं काय भाग्य पाहिजे. या माझ्या डाव्या बाजूला कीर्तन केसरी आहेत बघा, यांच्या पुढे आपण काय कीर्तन करणार आहे? उमेश बाबा जाधव. बरं का, महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये असा दिवस नाही बघा की कीर्तनामध्ये तो दिवस खाली असेल. असे मोठे कीर्तनामध्ये तज्ञ असलेली सगळी मंडळी आमचे रवी महाराज आहेत, इकडे गान कोकिळ आहेत बघा. शुकदेवजी महाराजांच्या भागवतामध्ये इंद्र मृदंग वाजवायचे, आपल्या कीर्तनामध्ये 2-2 महाराज मंडळी मृदंग वाजवतात. सुंदर असं हे वातावरण, नयन मनोहर अशा प्रकारचं दृश्य. पुन्हा एकदा माऊलींच्या चरणी सेवा समर्पित करून आपण रजा घेऊया. विठ्ठल जय जय.